चला मॅन ऑफ द मॅच आपण देऊया. योगीजी राणे साहेबांच्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक. त्यानंतर आदरणीय भूषण पाटील साहेब इथे उपस्थित आहेत आणि भूषण पाटील साहेबांचे इथे सन्मान करूया. चव्हाण काका यांचा इथे आपण सन्मान करूया. त्यानंतर भूषण पाटील साहेबांचा देखील सन्मान केला जाईल. चला अमित भाऊ या आपण आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करूया. अमित देवळे इथे उपस्थित आहेत आणि दोन्ही मान्यवरांचा इथे आपण सन्मान करणार आहोत. रुपेश भाई बवाल. नक्कीच ही स्पर्धा 7:30 ते 8 वाजता समाप्त होईल. डे नाईट फॉर्मॅट. टिनू बेडेकर यांचा नाद नाहीये. अगदी दुपारच्या सत्रामध्ये नक्कीच त्यांनी एक कॉल केला आणि ही स्पर्धा डे नाईट आपण पाहतोय. चला दादांचा इथे आपण सन्मान करूया. अमित देवळे यांना विनंती असेल. चला मॅचला सुरुवात झाली आणि पहिलाच बॉल टॅप केलाय. सिंगल कंप्लीट झाली आहे. डू ऑर डाय मॅच. 4 ओव्हरचे 4 ओव्हरचे माझे डू ऑर डायचे माझं मैदानावरती आपण बघतो. एका बाजूला यंगस्टर्स आणि आदित्य 11. सुरुवात झाली आहे चांगली. ते प्रयत्न केले पण बॉल चाललाय आता 2 धावेसाठी. 2 आलेत. 2 बॉल 3 धावा धापलकावरती. ओ लाईन लेंथ वाईट बॉल. खराब चेंडू खराब चेंडू. 2 बॉल 4 धावा धापलकावरती. चांगले यष्टीरक्षकाने जर बघायला गेलं दोन्ही बाजूला जणू काही 2 फिल्डर लावलेत ते अगोदर थोडे लांब लांब बघायला भेटायचे. आता मदत थेट त्यांना चिटकून लावलेले. प्लेड ऑन बॅटची खालची कडा. बॉल स्टँड वरती. फलंदाज डगआउटला. धक्का पहिला. बॅटर तुषार मैदानाच्या आतमध्ये. 4 ओव्हरचे मॅच. 3 बॉल झालेत. पहिलीच ओव्हर सुरू आहे. 4 धावा. 1 गडी बाद झालाय सलामीचा. ओ लाईन खराब आहे. लाईन खराब आहे. वाईट +1 एक्झॅक्टली घडलं काय. एस्टॅनच्या मागे बॉल तर पकडला पण फिल्डर जो उभा होता त्यांना थेटून त्याला घेऊन ते बाहेर गेले. सिधी फर्स्ट स्लिप वाटते. एका बाजूला आपण बघतोय तर एका बाजूला दुसरा फिल्डर त्याला थेटून उभा. त्यालाच घेऊन तो बाहेर गेला आणि वाईट +1 2 मिळाल्या. तो चांगला बॉल होता पण लाईन खराब आहे. वेग आहे गोलंदाज आपण बघतोय बॉलिंग ट्रॅक वरती निखिलकडे पण त्या वेगावरती काही एक उपयोग नाहीये. तुम्हाला लाईन लेंथ चांगली ठेवावी लागेल. डॉट बॉल टाकावे लागतील. तो आता लाईन बघावी लागेल. पुन्हा एकदा वाईट बॉल. पुन्हा एकदा सलगचा 3रा वाईट. खराब गोलंदाजी होते. आव्हांतरने स्कोर बोर्ड पुढे जाईल 8 आणि बॉल झाले 19 ओव्हरचे 3 बॉल झाले 3 अजूनही बाकी आहेत. 8 धावा धावफलकावरती आहेत.
हो इथे आताही डॉट बॉल येतोय, वेग प्रचंड आणि अजून एक फलंदाज इथे आता आउट होत असताना धक्का बसलाय मैदानावरती, दुसरा 8 वरती फलंदाज आता आउट होत असताना आपण बघतोय तुषारही चाललाय मैदानाच्या बाहेर, धक्का बसतोय यंगस्टरला. डुओ डायची मॅच आहे आणि या डुओ डायच्या मॅच मध्ये पहिल्याच ओव्हर मध्ये मात्र 2 गडी गमावलेत. न्यू बॅटर यश. डावकुराचा फलंदाज एक आगला वेगळं स्टँड घेऊन उभा राहिला. इथे मात्र डॉट बॉल येतोय, डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी आता बनावी लागेल. काय कमबॅक केलंय गोलंदाज निखिलने, जे पहिले 3 सलग वाईट बघितले, त्यानंतर गडी बाद आणि त्यानंतर हा डॉट बॉल. पुढचा बॉल हो इथे यस्त्या उद्ध्वस्त केल्यात. फलंदाज होतोय बाद. धक्का मैदानावरती तिसरा. या ओव्हर नंबर 1 मध्ये 8 धावा, 3 गडी केले बाद. फलंदाज यशही चाललाय डग आउटला. नवीन गोलंदाज मुकेश. सुमित नाव सांगितला. न्यू बॅटर आलाय, सोडून दिलाय आणि वाईट बॉल. चला चेक करूयात व्हाईट बॉल आहे की नाही. बॉल एक्झॅक्ट लेग स्टिकच्या बाहेर आहे की लेग स्टिकच्या वरनं गेलाय. व्हाईट बॉल. खरा बॉलने इथे सुरुवात. अवंता बॅट केली जाईल. धापलकावरती 9 षटक सुरू आहे. दुसरं गोलंदाज मुकेश. पुढचा बॉल पुन्हा एकदा लाईन बघावी लागेल. डॉट बॉल. आता लाईन चांगली आहे, या लाईन वरती गोलंदाजी करावी लागेल. डॉट बॉल टाकायचे, मॅच मध्ये कमबॅक करायचा तर अशी गोलंदाजी करावी लागेल. डू ऑर डाय ची मॅच आहे. टॅप केलाय, फिल्डर आहे तिथे. मिस्टेक आणि आता मिस्टेक चाललीये 2 धावेसाठी. अडवायला हवा होता हा बॉल, पण तो बॉल अडवण्याच्या नादामध्ये हाताला स्पर्श करून सरळ गेला त्या डिक्लेअर झोन मध्ये. 11 धावा फलकावरती. बॉल झाले 2. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू आहे. 3 गडी बाद झालेत. आता पुन्हा एकदा व्हाईट बॉल, पुन्हा एकदा खराब चेंडू. दबाव आहे गोलंदाज मुकेश वरती, त्याच दबावाखाली गोलंदाजी करतोय. 2 बॉल झालेत. 12 धावा धापलकावरती आहेत. 2 मध्ये 4 धावा त्याने आतापर्यंत खर्च केल्या आहेत. 1 बॉल डॉट जरी टाकला असला तरी 4 धावा आलेल्या आहेत. आणि आई बॉल वाईड आहे. पुन्हा लाईन खराब. अगोदर लेग स्टिक
आता ऑफस्टिक अवांतर धावाने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती एकूण आपण बघतोय धावा 13 ऑन स्कोर बोर्ड. 13 धावा धावफलकावरती 3 गटांचा मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल फटका इथे चांगला फिल्डर आहेत अडवलाय. ओ चांगली फेकिलिंग, चांगली फेकी झाली, कलेक्टिंग झाली नाही. फिल्डर तिथे उभा होता आपण बघितलं बाउंड्री लाईनच्या दिशेने. सतीश चांगली फिल्डिंग सतीश कडनं बघायला भेटते. दुवडायची मॅच आहे माहिती आहे, प्रयत्न चालू आहेत. झेप घेतली बॉल वरती, 100% कमिटमेंट द्यावी लागेल जर या स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकवून ठेवायचंय तर. फिल्डिंग बॉलिंग सर्व काही चांगलं करावं लागेल. प्रेक्षकांची थोनाट गर्दी याही मॅचला. धीम्या गतीने बॉल टाकलाय, व्हेरिएशन्स केल्या बॉलवर मुकेशने. टप्पा पडला, बॉल सरळ निघून गेलाय सगळ्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. कमबॅक चालू आहे मुकेशचं सुद्धा या मैदानावरती. 14 वर धावफलक. चेंडू झालेत आतापर्यंत. इथे आता बॉल चाललाय बाहेर आणि असा बाहेर चाललाय की प्रत्येक चौकासाठी कॅश प्राइज झालंय. रोहन साठी स्वराज्य यांच्याकडनं 200 रुपये प्रत्येक चौकाराला. सोडून दिलाय चकमा दिलाय बॉलने. बॅटरला असं वाटलं की बॉल पडल्यानंतर सरळ बाहेर चाललाय की काय, पण बॉल आतमध्ये थांबतोय. स्टेप आउट झाला जरूर होता. डॉट बॉल येतोय. षटक संपन्न झालं. गडी बाद झाले 4 धावा धावफलकावरती 14. बारा बॉल झालेत. 12 बॉल अजूनही बाकी आहेत. धावा धावफलकावरती एकूण 14. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. सॅकेटला फलंदाज आता मयूर सॅकेटला सलामीला आलाय. अजून खेळपट्टीवरती आहे. मागच्या ओव्हर मध्ये तो 9 सेकंदला उभा होता आणि या ओव्हरला सुरुवात त्याने चौकाराने केली आहे. हल्ला बॉल केलाय, चौकाराने स्वागत केलंय. बॉलिंग ट्रॅक वरती आपण बघतोय ओमकारचं डू अडायची मॅच आहे. या डू अडायच्या मॅच मध्ये आज चौकार येतोय. दबाव आता गोलंदाजावरती आहे. व्हाईट बॉल येतोय. अवांतर धावफलक पुढे जाईल. 1ने 19. पुन्हा टॅप केलाय, पुन्हा बॉल चाललाय. आता धावा किती असतील या बॉल वरती? 2 धावा. 2ने धावफलक अजून पुढे जाईल. 21 ऑन स्कोर बोर्ड. बॉल झाले 2, गडी बाद झाले 4. गडी लवकर बाद झाले पण तरी धावा येत आहेत, कारण की आता एका बाजूने किल्ला लढवतोय मैदानावरती. मयूर मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी करतोय. सलामीला आलेला आहे. मयूरचा विचार केला. 6 बॉल फेस केलेत. 10 वरती सध्या खेळतोय. सोडून दिलं. व्हाईट बॉल. दबाव आहे गोलंदाज ओमकार वरती. या दबावाखाली तो गोलंदाजी करतोय. 22 धावा. इथेही फटका चांगला पण तेवढीच चांगली फिल्डिंग. 1 धाव थांबवू शकत नाही. 1 धाव आली. 1ने धावफलक पुढे. 23 धावा. 3 बॉल 23. अजून 3 बॉल बाकी आहेत. ओव्हर नंबर 3 चा खेळ सुरू आहे, जिथे बॉलिंग करतोय बॉलर ओमकार. सध्या तरी विचार केलं. पहिल्या बॉलवर चौकार, नंतर वाईट, नंतर दुहेरी, पुन्हा वाईट. थोडं मागडं षटक ठरत चाललंय. सोडलाय बॉल. स्टेप आउट होऊन गेलायचं होतं. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चाललाय जरूर, पण वाईट बॉल सुद्धा आहे. अजून अवांतर धाव ऍड केली जाईल. फटका चांगला आहे. आता धावा 2. रोहन साठी कॅश प्राइज पुन्हा आलंय. या अगोदर बघितलं आपण कॅश प्राइज आलं होतं या अगोदर स्वराज्य कडून. आता आलंय बंटी यांच्याकडून प्राइज आलंय. प्रत्येक चौकाराला 200 रुपये.
हो, इथे चांगली फिल्डिंग. फॉलो थ्रू मध्ये काय फिल्डिंग आहे. ओमकार स्वतः कमिटमेंट येतोय. डॉट बॉल येतोय. रोहनचा विचार केला तर खेड इथं बिलॉंग करतो, पण सध्या बेडेकर नगर मध्ये राहतोय आणि याच लीग मध्ये खेळतोय. चांगली बॅटिंग करतोय, चांगली बॅटिंग करतोय. टिकून राहायला पार्टनरशिप चांगली बनतीये 5व्या विकेट साठी. आणि इथे गोळीच्या वेगाने बॉल चालला होता, पण अडवलाय सुद्धा. फिल्डिंगही तेवढीच चांगली झाली आहे. मिळाली फक्त सिंगल. 27 धावा. षटक झालं इथे संपन्न. तीन षटका अखेर 27 धावा. 9च्या सरासरीने स्कोर बोर्ड. 4 गडी बाद झालेत. स्पीडअप करायचे प्लीज, रिक्वेस्ट करतोय. वेळ घेऊ नका. 27 शेवटचे 6 बॉल पहिल्या इनिंगचे. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय बॉलर अंकुश. हो, इथे टॅप केला. ओमकार आहे. डायरेक्ट हिट झालं नाही. डायरेक्ट हिट झालं असतं तर चित्र काहीतरी वेगळं बघायला भेटलं असतं. समीकरण काहीतरी वेगळं बघायला भेटलं असतं. विकेट डोक्यामध्ये ठेवली होती रोहनने, पण एकदा कंप्लीट. शेवटचे 5 बॉल. मयूर साकेटला टॅप केलाय. फटका चांगला आहे, पण 2 धावा. 2 धावेसाठी हा बॉल चाललाय. 2 ने धावा पुढे जायला फलकावरती एकूण धावा बघतो आपण आता 30. मयूर साठी कॅश प्राइज झालंय. मामा यांच्याकडनं कॅश प्राइज झालंय. प्रत्येक चौकाराला 200. 4 बॉल बाकी आहेत. अजूनही 4 बॉल बाकी आहेत. धावा झाले 30. मयूर ऑन स्ट्राईक. फटका चांगला आहे. फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग. डॉट बॉल येतोय. डॉट बॉल तुमच्यावर दबाव टाकेल. हा दबाव तुम्हाला झुंजारावा लागेल. या दबावाखाली आता मात्र गोलंदाजी चांगली होतीये. गोलंदाज आपण बघतोय आकाशला. इथे चांगली फिल्डिंग. पुन्हा एकदा बॉल पुन्हा आतमध्ये ढकललाय. दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा पूर्ण. आणि असं वाटतंय रोशन सर, आजच्या दिवसामध्ये या पहिल्यांदा 2 धावा. सकाळपासून कुठल्या 2 फलंदाजांनी पहिल्यांदा या 2 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत. 100% कमिटमेंट दिलेली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. कॉल कोऑर्डिनेशन दोन्ही काही. 4 बॉल 2 बॉल बाकी आहेत. 2 टू गो. स्टेप आउट झाला. फटका इथेही चांगलाय. पुन्हा बॉल चाललाय 2 धाब्यासाठी. 2 ने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती एकूण आपण बघतोय धावा 34. 34 धावा. 1 टू गो. शेवटचा बॉल अजूनही बाकी असेल. साकेला मयूर अजूनही खेळतोय. काय फलंदाजी करतोय. एका हाती लढलाय. सध्या तरी वैयक्तिक 11 बॉल 17 वरती खेळतोय. फटका इथे चांगला आहे. नो बॉल. नो प्लस 1 म्हणजे अजून मिळतील धावा बोनसच्या स्वरूपामध्ये 2. आता फाईटने स्कोर तर उभा झालाय, पण आता फाईटही द्यावी लागेल, कारण की डुअल आयची मॅच आहे. टॅप केलाय आणि आई बॉल 2 धाव्यासाठी. पुन्हा 2 ने 38 38 झालेत आणि 39 धाव्यांचं आता लक्ष असेल हे मात्र आदित्य 11 या संघासमोर.
चला बोला पुन्हा आता माझ्याकडे करायचा 39 बॅटिंग साठी आला ओमकार आणि ओमकार सोबत सतीश बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर अंकित पहिला बॉल टॅप केला पटका चांगला फिल्डर प्रयत्न पुरे सुरुवात चौकाराने 4 धावा फ्लाइंग स्टार्ट चौकाराने सुरुवात ओमकारचा बॅट मधनं आला पहिला दमदार चौकार पहिल्याच बॉल वरती डगआउट मधनं जणू काही तो सेट होऊन आलाय की काय 100% कमिटमेंट मैदानावरती देतोय आता पहिल्याच बॉल पासून सुरुवात केली आहे अडवलाय बॉल अडवलाय थांबवलाय मिळते सिंगल स्ट्राइक रोटेट झाली आहे सतीश आता आलाय स्ट्राइकला 2 बॉल झाले धावा धापलगावरती 5 करायचा आहे 39 मैदानावरती पाठलाग तर एका बाजूला यंगस्टरला त्या 39 ला डिफेंड करायचंय संरक्षण करायचंय धावा झाल्या दापलकावरती 5 पुढचा बॉल बॅटची कडा आणि फलंदाज होतोय बाद धक्का पहिला बसतोय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला आदित्य 11 संघाला 5 वरती सतीश चाललाय 0 वरती धक्का पहिला डावकुराचा फलंदाज आलाय न्यू बॅटर आला इथे आणि आता हा बॉल डॉट बॉल येतोय चांगलं कमबॅक पहिल्या बॉलवर चौकार नंतर 1 नंतर विकेट आणि त्यानंतर मात्र हा पुन्हा डॉट बॉल कमबॅक चांगलं केलं बॉलर अंकित गोलंदाजी ट्रॅक वरती सेकंडला फलंदाज आकाश हो फटका चांगला आहे तेवढी चांगली फिल्डिंग रनआउट आणि एक्झॅक्टली लक्षच नाहीये सॅकेटला हिट करायचं होतं कारण की वरच्या बाजूला डेंजरस एंडला ओमकार धावत होता त्याची विकेट हवी होती पण तिच्या नादामध्ये 9 सेकंड एंडला आकाशची विकेटही बचावली आहे दोन्ही फलंदाज बचावले धाव मिळाली 1 तर 1 ने धावफलक पुढे चाललंय धावफलकावरती बघतो एकूण धावा 6 शेवटचा बॉल टॅप केलाय फटका चांगला आहे मिळते तिथे आता बघतो धावा एकूण 1 या सिंगलने 7च धावा धावफलकावरती 1 गडी बाद झालाय षटक झालंय संपन्न पहिलं आणि पहिल्या षटका अखेर धावसंख्या धावफलकावरती आहे 7 आता करायचं 18 मध्ये अजूनही 32 धावा षटक दुसरं सुरू होईल बॉलिंग ट्रॅक वर येतोय बॉलर सुमित 18 मध्ये 32 अजूनही डिफेंड करायचं आहे 7 धावेचं ते पहिलं षटक वेग 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 अपील सतीश आलाय सुमित आलाय बॉलिंग ट्रॅक वरती वेगाने बीट केलंय ओमकारला शांत ठेवलंय पहिल्या बॉलवर अगदी चौकार ओमकारने मारला होता त्यानंतर तो 9 सेकंदला उभा होता नो बॉल आणि हा चाललाय बॉल सीमा पार देऊन चाललाय ओमकार आणि आदित्य 11 ला धावा 4 स्कोरबोर्ड 12 12 धावा धावफलकावरती एक गडी बाद 12 धावा
करायचा आहेत 39. 12 झालेत. एकच बॉल झालाय. पहिला बॉल अगदी चांगला होता, त्यानंतर नो बॉल. सुमित पुन्हा एकदा बॉल नो आहे आणि याही बॉल वरती मिळताय धावा 2. नो प्लस 1 म्हणजे अजून मिळतील 2 ने धावफलक पुढे जाईल. आता बोनसच्या धावा येत आहेत. या अगोदर आल्या 5, आता आल्या 2 म्हणजे एकच बॉल झालाय. त्या एक बॉलने 7 धावा नंतर खर्च केल्यात. दोन्ही बॉल खराब. सुमितची अगदी प्रशंसा केली पहिल्या बॉल वरती, त्यानंतर दोन्ही बॉल त्याचे खराब. हो, कमबॅक अपील वेगाने बीट. डॉट बॉल येतोय. आर्ग्युमेंट्स नको आहेत. पंचांचा निर्णय अंतिम असेल. टॅप केलाय, फिल्डर आहेत, डायरेक्ट हिट झालं नाही. बॉल मागे चाललाय पण इथे सेकंडला बॅट्समनच्याच पायाने बॉल थांबलाय. मिळाली फक्त सिंगल. त्या 1 ने 15 वरती धावफलक. 24 रन अजून करायचे आहेत. बॉल शिल्लक असतील 15 बॉल 24 धाव्याची गरज अजूनही आहे. बॉलांपासून 9 धावा जास्त आहेत, पण त्या 9 धावा पूर्ण कराव्याच लागतील जर इथे अस्तित्व टिकवायचं मैदानावरती आहे. या स्पर्धेमध्ये डू अ डायची मॅच. जिंकणारा संघ थेट सेमीफायनल मध्ये. चांगली फिल्डिंग, रन आउट. डायरेक्ट हिट झालं नाही. बचावलाय पुन्हा एकदा फलंदाज आकाश. सिंगल कंप्लीट. एकेरी दुहेरीने धावफलक खालतं ठेवलंय. चौकार येत नाहीये, मोठा पटका येत नाहीये. तो मारावा लागेल, प्रयत्न करावा लागेल. एकेरी दुहेरीने फारसा फरक पडणार नाही. टॅप केलाय आणि हा बॉल 2 धाव्यासाठी चाललाय. मिळताय 2 धावा. जसा बॅट मधनं फटका निघतोय तसं टाळ्या येत आहेत. जसा बॉट मधनं बॉल बाहेर जातो तसा जल्लोष होतो. आता इथे मिळतायत धावा 2 ने 18. 13 मध्ये अजून 21. ओमकार फटका इथे चांगला आहे आणि इथे सांगून जात आहेत सर्व खेळाडू कक्षामधूनच की बॉल चालाय सीमा पार. ओमकारचा बॅट मधनं आलाय. हा अजून एक चौकार. बारा बॉल 17ची गरज आहे. साकेटला फलंदाज अंकुश. 3 बॉल 2 वर अंकुश खेळतोय. 10 बॉल 18 वरती ओमकार खेळतोय. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय मयूर. डाव त्याचा फलंदाज समोर आहे. 12 मध्ये 17 धावा करायचा. 8.50 सरासरीने धावायचंय. धाव गती पूर्ण करायची आहे 8.50. आता करायचं 17 बॉल आहेत 12. इथे यू मिस, आय विल डेफिनेटली. बॅट्समन आउट होतोय. अष्ट उद्ध्वस्त केल्यात. धक्का दिलाय मैदानावरती. इथे अजून एक दुसरा 22 वरती लागतोय तो आदित्य 11 ला. नवीन बॅटर दिलपेश.
इथे फटका काय चांगला होता, कलात्मक स्ट्रोक, नो बॉल आहे आणि या बॉलवर मिळताय धावा 2. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय ज्ञानेश्वर बेडेकर साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे बेडेकर प्रीमियर लीग मध्ये. ट्वेंटी 24 झालेत, 11 मध्ये अजूनही 15 ची गरज आहे आणि इथे हा बॉल डॉट बॉल येतो. आदरणीय पराग वारंग साहेबांचे इथे आगमन होते, त्यांचं देखील स्वागत आहे. कमबॅक लगेच पुढच्या बॉल वरती ते सॉफ्ट डिसमिसल, बॉल समजलाच नाही. दिलपेशला बॅटची कडा घेतली वरच्या बाजूने आणि बॉल सरळ फिल्डरच्या हातामध्ये. बॅटमॅन होतोय आउट. धक्का 3रा. आता संघ नाही काही डग आउटला. नवीन फलंदाज मुकेश. 9 बॉल बाकी आहेत, 15 करायचे आहेत. मुकेशसाठी सोडून दिलाय. वाईट बॉल येतोय. आव्हान तर धाव येतीये. ह्याच तर धावा तुम्हाला वाचवायच्या आहेत. ह्याच धावेने एकेका धावेने जेव्हा मॅच आपण गमावतो तेव्हा या एक्स्ट्राच्या धावा आपल्याला खूप महागात पडतात. आणि सध्या मैदानावरती आता 9 मध्ये 14 ची गरज. डू ऑर डाय ची मॅच. टॅप केलं, टॅप सक्सेसफुल, डिलाइटफुल. बॉल सीमा पार. मुकेशच्या बटमध्ये येतोय पहिला चौकार. हो, इथे डॉट बॉल येतोय. दिमागाचा बॉल, व्हेरिएशनचा बॉल वरती 5वा बॉल डॉट येतोय. 7 मध्ये 10 ची गरज आहे. बॅटिंग करतोय मुकेश. चौकार आल्यानंतर डॉट बॉल येतोय. कमबॅक या बॉल वरती केलंय बॉलर मयूरने. आतापर्यंत मयूरचा विचार केलं. 7 धावा त्याने खर्च केलेत. 5 बॉल झालेत. 2 गडी सुद्धा बाद केलेत. बॉल बाकी आहे अजून 1.1. 7 बॉल चा खेळ बाकी आहे. 10 करायचे आहेत. टॅप केलाय बॉल. फिल्डिंग चांगली आहे. इथे मिळते सिंगल. स्ट्राइक आता रोटेट झाली आहे. 6 बॉल 9 ची गरज. आता पुन्हा सेकंडला मुकेश दिसेल. ओमकार नॉन स्ट्राइकला असेल. 3 चौकार त्याच्या बॅटमधून आले जरूर. 10 मध्ये 18 वरती तो खेळतोय पण तो असेल उभा नॉन स्ट्राइकला. आणि सेकंडला पुन्हा फलंदाज मुकेश. जिथे आता गरज आहे आदित्य 11 टीमला. 6 बॉल आणि 9. चला टीम बिटी नकोय. मयूर स्पीडअप करायचं प्लीज. सहा बॉल 9 धाव्याची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय तुषार. 6 बॉल 9. बॉलर तुषार. स्टेप आउट आणि फुल टॉस. टप्पा पडूच दिला नाही आणि इथे बॉल चालला मुकेशच्या बॅट मध्ये येतोय.
हा दुसरा चौकार. विजयाचे दरवाजे आता उघडे झालेत. विजयाचे स्वप्न आता मुकेशने दाखवलेत. डुवडायच्या मॅचला आदित्य 11 टीमला हा येतोय दुसरा दमदार चौकार. स्टेप आउट आणि आता डगआउटला. बघा समोर समोर जे प्रेक्षक आहेत प्लीज मागे व्हा. त्या पडद्यावर जोर देऊ नका. तो पडदा सोडून द्या प्लीज. बघा आम्ही वारंवार सूचना करतोय त्या बांबूवरती जोर देऊ नका. प्लीज मागे थोडं मागे व्हा. बांबूच्या बाहेर व्हा प्लीज. प्लीज थोडं सहकार्य करा मित्रांनो. आता शेवटचे काही क्षण बाकी आहेत आपल्याकडे. यानंतर सेमी फायनल्सला आपण सुरुवात करणार आहोत. 4 बॉल 5 सक्सेसफुल आक्रमण केलंय आणि आता अवघ्या एका धावेची गरज. बघा आदित्य 11 जल्लोष करा पण एवढं नका की मॅच सुरू आहे. तुमचं बॅट्समन बॅटिंग करतायत. तुम्ही मैदानामध्ये येऊ नका. जल्लोष करा. जरी एकदा कंप्लीट झाली नाचा लोळा सर्व काही करा. नंतर मैदान तुमचंच आहे. पुन्हा टॅब आणि चौकाराने सामना संपलाय जिंकलाय.